नमस्कार सगळ्यांना. आज आम्ही करणार आहेत आळूची वडी. तर आई आलेले आहेत गावाकडनं. तर छानपैकी त्या म्हणाल्या की अगं किती छान झाले आहेत आपले आळू, चल मग आपण बनवूयात आज आळूच्या वड्या. तर तर त्या आता आम्ही कट करून घेणार आहेत आळूचे पानं आणि एकदम छोट्याशा कुंडीमध्ये लावलेले होते. तर बघा किती छान झालेले आहेत. छान मोठे मोठे पानं पण आलेले आहेत आणि खूप पौष्टिक आणि त्याच्यामध्ये छान जीवनसत्व मिळतात आपल्याला. हे बघा किती छान झालेले आहेत, हिरवेगार. चला तर आईंना खूप छान येतात करता आळूची वडी. तर मग त्यासाठी आपण आता छानपैकी काढून घेत आहेत आळू आणि आईंच्या हातच्या आज रेसिपी आहेत आपल्याला. ते बघा किती छान आणि किती आळूमध्ये खूप पौष्टिक जीवनसत्व असतात आणि हा एक पारंपरिक महाराष्ट्रातील पदार्थ आहे. तो आपण नेहमीच करतो. पाहुणचारासाठी पण चालतो किंवा आपण एक साधी म्हणजे पाऊस पडला किंवा काय त्यासाठी पण आपण ही आळूची वडी करतो. खाण्यासाठी स्नॅक्स म्हणून पण आपण खाऊ शकतो किंवा नाश्त्यासाठी पण आपल्याला ही रेसिपी आवडते किंवा छान आहे ते करायला. माझ्या पार्किंगमध्ये लावलेली मी छोटीशी बाग आहे. तर ती छान फुललेली आहेत. ह्यावेळेला गवती चहा आहे, कढीपत्ता आहे, आळूची पानं आहेत आणि खाली मी अद्रकसुद्धा लावलेली आहेत. चला तर मग आपण आता आळूची वडी बनवूयात. छानपैकी पाने काढून आणलेले आहेत आणि छान मोठे हिरवेगार आणि फ्रेश आहेत आणि छोटे छोटे आहेत. छोट्याशा कुंडीमध्ये असल्यामुळे ते छोटेच झालेले आहेत. चला तर मग आपण त्याला कट करून घेऊयात आणि धुवून घेऊयात. हे बघा अशा पद्धतीने कट करायचे आणि स्वच्छ धुवून पण झालेले आहेत पाने. 3-4 पाण्याने मी धुतले आहे कारण त्यातला थोडासा चीक पण निघतो ना दांडीमधून, तर मग तो छान स्वच्छतेने धुवून घ्यायचा. तर हे बघा अशा पद्धतीने आपले पाने सगळे झालेले आहेत धुवून. त्यासाठी मी मसाला तयार करत आहे. त्यासाठी हिरवी मिरची, लसूण आणि जिरे याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे मिक्सरमधून. हे बघा अशा पद्धतीने आपण आता वाटण करूयात. वाटण तयार झालेले आहे आपलं. एकदम छान आणि एकदम पौष्टिक आणि एकदम साधी सिंपल आपली रेसिपी आहे आज. आणि मी 3-4 वाटी बेसन पीठ घेतलेले आहेत. हे बघा असं जाडसर बेसन पीठ आहेत आणि त्यामध्ये आपण टाकणार आहे लिंबू. चवीनुसार मीठ घेतलेले आहे आपण, हिंग टाकलेला आहे आणि हळद. आणि जे आपण वाटण केलेले होते ना ते सगळं आपण टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये. हे आणि नंतर अर्ध लिंबू मी त्याच्यामध्ये पिळलेले आहेत आणि अजून त्याच्यामध्ये आपण टाकलेले आहे चिंच गोळचं पाणी आणि ते छान मिक्स करायचे. जास्त सैलसर बनवायचं नाही आपली हे बॅटर, थोडंसं घट्टच बनवायचे. हे बघा आणि उरलेलं पाणी पण मी थोडं त्याच्यामध्ये ॲड करत आहे. छानपैकी मिक्स करायचे. आता आईत आपल्या करता आहेत रेसिपी स्टार्ट. हे बघा छानपैकी आईने भिजवून घेतलेलं आहे पीठ. हे बघा अशा पद्धतीने आणि एकदम मस्त अशा पद्धतीने आई पानांच्या शिरा काढून घेत आहेत पोळपाट लाटण्यावर लाटून. हे बघा अशा पद्धतीने आणि छानपैकी आपले पीठ पण भिजून झालेले आहेत. हे बघा असं घट्टसं आपलं पीठ भिजवलेलं आहे आईंनी. आळूच्या पानांमध्ये ना कॅल्शियम आणि फायबर आणि लोह हे अशा बऱ्याचशा जीवनसत्व आपल्याला मिळतात आणि असतात ह्या पानांमध्ये. तर ते आपण नक्की खायला पाहिजे. महिन्यातून 1-2 वेळेला तरी झालेच पाहिजे हे आळूची वडी. तर चला तर मग बघूयात पुढची प्रोसेस. तर आळू वडी करण्याआधी आपण इडलीच्या भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम करायला आणि त्यानंतर थोडेसे तेल लावून घेत आहे आपण डिशला. त्यामध्ये आपण जे आपली वडी करणार आहेत ना ते आपण त्याच्यामध्ये वाफवून घेणार आहोत. तर हे बघा अशा पद्धतीने आता आई सुरू करतात आहे वडी करायला. तर छानपैकी थोडं घट्ट पीठ असतं ना ते थोडं घ्यायचे आणि पूर्ण पानांना लावायचे. आपल्या फक्त 2च वड्या होतील याच्यामध्ये कारण की खूप छोटे पानं आहेत आणि आपल्या घरगुती कुंडीमध्ये आलेले असल्यामुळे ते साईज पण छोटे आहेत आणि एकदम मस्त आहेत, म्हणजे गावरान आहेत. तर अशा पद्धतीनं आपण एकावर एक पाण्यांना असं लावून घेणार आहोत बेसन पीठ. चला तर मग मी आलेले आहेत मागणं. चला बघूयात आपण. छान आळूवडी आपली रेडी होत आहे. हे बघा अशा पद्धतीने हे बघा असं फोल्ड करायचे आणि थोडं बेसन पीठ लावून आपण त्याला फोल्ड करणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने एकदम छान होतात आणि खुसखुशीत आपल्या वड्या बनणार आहेत आता. चला हे बघा आता फोल्ड करत आहेत गोल करून त्याला रोल करायचा, एकदम स्लो करायचा आणि आपण जे पोळपाटावर
पानं जे आधी लाटून घेतलेले आहेत ना त्याच्या शिरांना थोडंसं फोडून घेतलेलं आहे, त्यामुळे आपली वडी एकदम छान आणि व्यवस्थित फोल्ड झालेली आहेत. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्कीच करून बघा आणि तुम्ही कशा पद्धतीने करतात ते पण आम्हाला कमेंट करून सांगा. हे बघा असे थोडं थोडं बेसन लावायचं त्याला आणि आपली आळूवडी रेडी आहेत आता वाफेवर जाण्यासाठी. हे बघा खालनं पण छान वाफ झालेली आहेत आणि पाणी पण उकळलेले आहेत. हे बघा हे करतात आहेत. हे बघा झाली आहे दुसरी वडी तयार. किती छान झालेली आहेत. आता आपण तिला वाफ घेऊयात तिची. एक 10 मिनटामध्ये आपली आळूवडी शिजते किंवा एकदम व्यवस्थित ती होते. त्या पद्धतीने आपण करूयात. हे बघा आता आपली झालेली आहे वडी तयार. मी दाखवते. अशा पद्धतीने आपली आता वडी झालेली आहेत. तर हे बघा मी तिकडनं तुम्हाला एकदा याच्यामध्ये आपण बघूया शिजलेली आहेत का नाही. हे बघा किती छान झालेले आहेत, त्याला काहीच लागलेलं नाही आहे. जर बेसन लागलेलं असलं त्याला तर समजायचं आपली वडी कच्ची आहे, नसेल तर एकदम परफेक्ट आपली वडी झालेली आहेत. हे बघा एकदम छान झालेली आहे. आम्ही थोडे एक 5 मिनटं तिला थंड होऊ दिलं वडीला. त्यानंतर आपण त्याचे छोटे छोटे गोल गोल पीस करून घेणार आहोत. हे बघा किती छान झालेले आहे, मस्त एकदम खूपच छान झालेली आहे वडी. आपण आता तिला शॅडो फ्राय करू शकतो किंवा आपण तळू पण शकतो याच्यामध्ये. तर मी तळून घेतलेले आहेत. माझ्या मुलांना तळून वडी आवडते. हे बघा अशा पद्धतीने आपली वडी एकदम रेडी होत आहे. खुसखुशीत वडी रेडी आहेत. आणि ही आपली आळू वडी आहेत ना, छोट्यांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते आणि सगळेजण आवडीने खातात. एकदम मस्त कुसकुस. चला तर मग रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. चला तर मग रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये. चला बाय. मी आणि सासूबाई थोड्या गप्पा मारत आहोत की रेसिपी कशी झाली काय झाली, असं मी त्यांना सांगत आहे की खूप छान झाली. चलो बाय.